श्रोते हो नमस्कार. 2025 या वर्षाला निरोप देण्याची आणि नव्या वर्षाचं स्वागत करण्याची वेळ अगदी जवळ येऊन ठेपली आहे. जुनं वर्ष सरताना आकाशवाणी वृत्त विभागाच्या मागोवा 2025 या 8 भागांच्या मालिकेत आपण संपूर्ण वर्षातल्या महत्त्वाच्या घटनांचं पुनरावलोकन करणार आहोत. या मालिकेच्या आजच्या पहिल्या भागात आपण अशा घटनांचा आढावा घेऊया ज्यामुळे एक भारतीय म्हणून आपल्या सर्वांची मान अभिमानानं उंचावली आहे. पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर खचून न जाता सामर्थ्यशाली भारताचं प्रतिबिंब सर्व जगाला दाखवणारी ऑपरेशन सिंदूर मोहीम यासह देशाची संरक्षण सिद्धता आणि नक्षलविरोधी मोहिमेत भारताला मिळालेलं यश याबद्दल बोलताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, ऑपरेशन सिंदूर ये सिर्फ नाम नहीं है, ये देश के कोटि कोटि लोगों की भावनाओं का प्रतिबिंब है। ऑपरेशन सिंदूर न्याय की अखंड प्रतिज्ञा है। श्रोते हो, भारतीय जनतेची सुरक्षा ही महत्त्वाची असून कोणताही दहशतवादी हल्ला सहन केला जाणार नाही हे भारतानं दिनांक 7 मे रोजी मध्यरात्री ऑपरेशन सिंदूरद्वारे जगाला दाखवून दिलं. हे ऑपरेशन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संरक्षण मंत्रालयानं राबवलं आणि ते संस्मरणीय ठरलं. या भ्याड हल्ल्यात 26 नागरिकांना प्राण गमवावे लागले होते. याविषयी बोलताना शशिकांत पित्रे म्हणाले, 1971च्या दारुण पराभवानंतर पारंपरिक युद्ध टाळण्याचा पाकिस्ताननं निर्णय घेतला. त्या युद्धावेळी त्यांनी ठरवलं की आपण एका बाजूला सीमापार दहशतवादी हल्ल्यांकरवी भारतावर हजार जखमांनी त्यांना विद्ध करायचं आणि दुसऱ्या बाजूला अण्वस्त्र युद्धाची धमकी देऊन त्यांना पारंपरिक युद्ध करून द्यायचं नाही, हे त्याचं धोरण. याचा त्यांनी अत्यंत परिणामकारकपणे वापर साधारण 1989 पासून जवळजवळ 2010 पर्यंत केला. 2008 साली ताजवर समुद्रामार्गे केलेला दहशतवाद हल्ला हे याचं उत्तम उदाहरण होतं. त्यानंतर 2016 मध्ये त्यात बदल झाला. 2016 मध्ये उरीवरचा प्रतिहल्ला आणि 2019 मध्ये पुलवामावर केलेला दहशतवादी हल्ल्यानंतर 150 किलोमीटर पाकिस्तानात विमाने आपल्या घुसून बालाकोट तळावर हल्ला केला. यांना सर्जिकल स्ट्राईक हे नाव मिळालं आणि हे सर्जिकल स्ट्राईक अत्यंत यशस्वी झाले आणि त्यांनी अण्वस्त्र युद्धाच्या धमकीचा भ्रमाचा भोपळा कायमचा फोडला. 2025 मध्ये एप्रिलमध्ये 26 पर्यटकांची जेव्हा पहलगाममध्ये त्याच्यावर निर्वाम हल्ला झाला त्यानंतर ताबडतोब पंतप्रधानांनी 3 दिवसानंतर घोषणा केली की यापुढे प्रत्येक दहशतवादी हल्ला हे भारतावरील आक्रमण समजले जाईल आणि त्याला योग्य प्रत्युत्तर दिले जाईल. आणि म्हणूनच ऑपरेशन सिंदूर जे मेच्या पहिल्या आठवड्यात झालं त्यावेळी आपण 9 तळांवर पाकिस्तानातील लष्कर-ए तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन यांच्या 9 तळांवर हल्ले चढवले. हे तळ केवळ पाक व्याप्त काश्मीरमध्ये नव्हते तर पाकिस्तानमध्ये होते आणि ही न्यू नॉर्मल आपल्या भारत पाकिस्तानी सैन्य संबंधात निर्माण झाली. सिंधूचं उद्दिष्ट पाकिस्तानमधील दहशतवादी तळाचा विध्वंस करणं, परंतु त्या युद्धाचा पुढे विस्तार न होऊ देणं होता. थोडक्यात नॉन एस्केलेटरी ऑपरेशन आणि नॉन कॉन्टॅक्ट कॉन्फ्लिक्ट ही उद्दिष्ट भारत सरकारनं सैन्यासमोर ठेवली होती आणि हे साध्य करण्यासाठी लॉयटरिंग ड्रोन, 300 किलोमीटर अचूक देणारं ब्रह्मास्त्र ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र आणि पाकिस्तानच्या सीमेत प्रवेश न करता वेगवेगळी क्षेपणास्त्र फेकून उद्दिष्ट साध्य करणारी, लक्ष्य साध्य करणारी रफेल विमानं याचा उपयोग केला आणि त्यामुळे आपली युद्धनीती यशस्वी झाली. तिन्ही सेनादलांच्या समन्वयानं केवळ 25 मिनिटात पार पाडलेल्या या कारवाईत पाकिस्तानातील 9 दहशतवादी केंद्र नष्ट करण्यात आली. राफेल लढाऊ विमानं, क्रूज क्षेपणास्त्र आणि हॅमर स्मार्ट बॉम्बचा यात वापर करण्यात आला. पहलगाम हल्ल्यात अनेक महिलांनी आपले पती गमावले होते. त्या पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या सौभाग्याचं रक्षण करण्याचं वचन पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलं. एकंदरच हे वर्ष संरक्षण क्षेत्रात भरीव कामगिरीचं आणि नक्षलवादाचा बिमोड करण्यामध्ये अतिशय महत्त्वाचं ठरलं. हे सांगताना पित्रे म्हणाले, कारगिल युद्धानंतर सुब्रमण्यम समितीनं प्रमुख शिफारस केली होती की भारतानं चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ CDS या संस्थेची निर्मिती करावी आणि त्यानुसार 2019 मध्ये पहिले CDS जनरल रावत यांना नियुक्त केलं गेलं. या पदामुळे तिन्ही दलप्रमुखात एकवाक्यता आणणं आणि समन्वय करणं हे अत्यंत सुकर झाले. हा समन्वय रिअल टाइम इंटेलिजन्स शेअरिंग, वायुदलाचा IACCS सारख्या
एकात्मिक कमांड सिस्टीम्स आणि ऑफ सिंधूच्या आधी हल्दी घाटी किंवा ट्रॉकेक्स हे तिन्ही दलामध्ये झालेले सामायिक एक्सरसाइज, त्यात मिळालेला अनुभव आणि त्याचबरोबर इंटिग्रेटेड कारवाईसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग, या सर्वांमुळे ऑफ सिंधूरमध्ये आपल्याला एक वाक्यता साध्य झाली. नौदलानं अरेबियन सीवर प्रभुत्व निर्माण केलं, वायुदलानं एअर सिक्युरिटी प्रस्थापित केली आणि जमिनीवर कोणतेही आक्रमण थांबवण्यासाठी स्थलसेना सुसज्ज व जागृत होती. इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि ISR ज्याला म्हणतात, इंटेलिजन्स सर्व्हिस अँड रिकॉग्निशन, याच्या सर्व सुविधा तिन्ही दलांनी शेअर केल्या आणि त्यामुळे सर्वात एकवाक्य निर्माण झालं. प्रधानमंत्री मोदी यांनी संरक्षणावर भर देत या वर्षात आत्मनिर्भरता आणि आधुनिकीकरण या 2 स्तरांवर भारताने मोठी झेप घेतली असल्याचं सांगितलं. चालू वर्षात भारताचं संरक्षण उत्पादन 1.5 लाख कोटी रुपयांच्या ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचलं, तर संरक्षण निर्यात 23,622 कोटी रुपयापर्यंत वाढली. 15 जानेवारी 2025 रोजी सेना दिनाचं औचित्य साधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड इथं एका ऐतिहासिक सोहळ्यात एकाच वेळी INS सुरत, INS निलगिरी आणि INS वाघशीर ही पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात सामील केली आणि त्याच दिवशी या तिन्ही मोठ्या नौदल नौकांचं राष्ट्रार्पण प्रधानमंत्र्यांनी केलं. संरक्षण सज्जतेविषयी देशवासियांना त्यांनी विश्वास दिला. या वर्षातील देशाच्या संरक्षण सज्जतेत झालेल्या क्रांतिकारी बदलांविषयी निवृत्त कर्नल सतीश ढगे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. ते म्हणाले, आत्मनिर्भर भारतमुळे एकेकाळी संरक्षण सामुग्रीची मोठ्या प्रमाणामध्ये आयात करणारा भारत देश हा आजघडीला 100हून अधिक देशांना संरक्षण सामुग्रीची निर्यात करणारा देश बनलेला आहे. वर्ष 2024-25 मध्ये भारतानं तब्बल 1.5 लाख कोटींची संरक्षण सामुग्री निर्माण केली. त्यापैकी 23,000 कोटींची आपण निर्यात केलेली आहे. ब्रह्मोस, आकाश यांच्यासारख्या मिसाईल सिस्टम असो किंवा पिनाका सारखी मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर सिस्टम असो, लाईट कम्बॅट एअरक्राफ्ट तेजस, ALH ध्रुव, आर्टिलरी गन्स, नेव्हल प्लॅटफॉर्म यासारख्या कितीतरी भारतीय बनावटीची संरक्षण सामुग्री आज घडीला आपण निर्यात करतोय. भारत सरकारनं वर्ष 2029 पर्यंत संरक्षण उत्पादन 3 लाख कोटी आणि निर्यात 50,000 कोटींपर्यंत नेण्याचं महत्वाकांक्षी लक्ष्य ठेवलेलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या आत्मनिर्भर भारत या अभियानामुळेच हा सगळा कायापालट झालेला आहे. संरक्षण क्षेत्रामध्ये FDI मर्यादा स्वयंचलित मार्गाने 74% वाढवण्याचा निर्णय असो किंवा आयात टाळण्यासाठी पॉझिटिव्ह इंडायजिनेशन लिस्ट जाहीर केल्यामुळे या याद्यामधली शस्त्रसामुग्री, प्लॅटफॉर्म्स आणि सुटे भाग हे परदेशामधून खरेदी न करता देशातच विकसित करण्यावर विशेष भर देण्यात येतोय. तामिळनाडू, उत्तर प्रदेश यामध्ये डिफेन्स इंडस्ट्रियल कॉरिडॉरची निर्मिती करण्यात येत आहे आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा असं होणार आहे, जेणेकरून डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग संबंधित एक इकोसिस्टम तयार होतीये. आयडेक्स म्हणजेच इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स यासारख्या अभिनव कार्यक्रमाच्या मधून भारत सरकार युवा टॅलेंट त्याचबरोबर स्टार्टअपच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलाशी संबंधित अत्याधुनिक अशा प्रकारच्या साधन सामुग्रीची निर्मिती करतोय. म्हणजे मुळातच भारतासाठी भारतीयांकडून भारतामध्ये संरक्षण सामुग्रीची निर्मिती करणारा आत्मनिर्भर भारत हा कार्यक्रम भारताला उभरती महासत्ता बनण्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका अदा करतोय. वर्ष 2024-25 या कालावधीमध्ये भारतीय नौदलानं नियोजित, दीर्घकालीन आणि आत्मनिर्भरतेवर आधारित असं आपल्या नौदलाचं आधुनिकीकरण केलेलं आहे. हिंद महासागर क्षेत्रात भारताचं समुद्री वर्चस्व आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी भारतीय नौदलानं ब्ल्यू वॉटर नेव्ही म्हणजे अथांग समुद्रामध्ये प्रभाव पाडणारं नौदल अशी आपली एक इमेज तयार केलेली आहे. यावर्षी भारतीय नौदलामध्ये 10 युद्ध नौका आणि INS वाघशीर सारखी पाणबुडी दाखल झालेली आहे. यावर्षी प्रोजेक्ट 15B च्या अंतर्गत विशाखापट्टणम श्रेणीमधील अत्याधुनिक डिस्ट्रॉयर, प्रोजेक्ट 17A च्या अंतर्गत निलगिरी श्रेणीमधली फ्रिगेट्स यामुळे आपल्या नौदलाची टेहळणी आणि हल्ल्याची क्षमता ही खूप पटीने वाढलेली आहे. प्रोजेक्ट 75 अंतर्गत कलवरी श्रेणीमधील पाणबुड्यांचा नौदलाच्या ताफ्यामध्ये समावेश करून भारताची सागरी ताकद ही प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे. MH-60R हेलिकॉप्टर्स, P-8I सागरी गस्त विमानं, स्वदेशी ड्रोन प्रणाली यांचा भारतीय नौदलामध्ये समावेश करून समुद्रामधली पाळत, पाणबुडी विरुद्ध युद्ध आणि शोध बचाव क्षमता प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे. चीनच्या वाढत्या हालचालींना रोखण्यासाठी भारतानं अंदमान निकोबार बेटावरील तळांचं सक्षमीकरण केलेलं आहे. त्याचबरोबर मित्र देशांसोबत संयुक्त सराव सुद्धा वाढवलेले आहेत. एकूणच वर्ष 2024-25 मध्ये भारतीय नौदलाचा विस्तार हा केवळ संख्यात्मक नसून तांत्रिक दृष्ट्या प्रगत, स्वदेशी आणि रणनैतिक दृष्ट्या संतुलित असाच आहे.
देशातील नक्षलवादाचा बिमोड करण्याच्या दृष्टीनेही 2025 हे वर्ष मैलाचा दगड ठरलं आहे. केंद्र सरकारनं 31 मार्च 2026 पर्यंत देशाला नक्षलमुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवलं असून यावर्षी झालेल्या कारवायांनी नक्षली चळवळीचा कणा मोडला आहे. यावर्षी ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्टद्वारे सरकारनं छत्तीसगड तेलंगणा सीमेवरील करेलगुट्टारू डोंगर रांगांमध्ये नक्षलवाद विरोधातील सर्वात मोठी मोहीम यशस्वीरित्या राबवली. ऑक्टोबर महिन्यात छत्तीसगड आणि महाराष्ट्रात मिळून 258 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. गडचिरोलीत माओवादी चळवळीचा सर्वोच्च नेता मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ भूपती याने आपल्या 60 सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. नक्षलवादाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी राज्य सरकारनेही जनसुरक्षा कायदा पारित केला आहे. नक्षलवादाविरोधात मोहिमेत आघाडीची भूमिका बजावणारे पोलीस अधिकारी संदीप पाटील यांनी आकाशवाणीशी बोलताना या मोहिमेचा अनुभव विशद केला. देशाचं जे नक्षल निर्मूलनाचं जे लक्ष्य आहे मार्च 2026चं, त्या अनुषंगाने जर पाहिलं तर छत्तीसगडमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये माओवाद्यांच्या ज्या विरुद्ध कारवाई झालेल्या आहेत त्यामध्ये मोठं यश मिळालेलं आहे. जवळपास 284 माओवाद्यांना आपल्याला मारण्यामध्ये छत्तीसगडच्या सिक्युरिटी दलांना यश आलेलं आहे आणि जवळपास 2000 पेक्षा जास्त माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे. त्यामध्ये बसवराजू जो होता, जो त्यांचा जनरल सेक्रेटरी होता, त्याला मारल्यामुळं आणि नंतर जे हिडमा ज्याला आंध्र प्रदेश पोलिसांनी मारलं, जो त्यांचा मुख्य मिलिटरी कमांडर होता, तर त्यामुळं माओवाद्यांचं जे मनोबल खूप खचून गेलं. आणि त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरामध्ये आपण पाहिलं असेल 120 लोकांनी आत्मसमर्पण केलेलं आहे. जवळपास 20च्या आसपास लोकांना आपण अरेस्ट केलेलं आहे आणि 10 माओवाद्यांना आपण मारण्यात यशस्वी झालेलो आहे. आणि आपल्याकडे आता एक जी संख्या आहे माओवाद्यांची 7 ते 8 माओवादी शिल्लक आहेत आणि जे हे टार्गेट आहे मार्च 2026 ते आपण महाराष्ट्र हे अचीव्ह करू शकेल. माओवादी जे मुख्य नेते आहेत भूपती यांचं आत्मसमर्पण हे चळवळीची मोठी झालेली हानी आणि त्यांना जे काय पुढं या रेव्होल्युशनचं दिसत नसलेलं फ्युचर याचा सर्वांचा परिपाक आहे. आणि महाराष्ट्रात त्यांनी आत्मसमर्पण करण्याचं जे कारण आहे त्याच्या पत्नीनेही आपल्याकडं पूर्वी आत्मसमर्पण केलं होतं तारकाने आणि ज्या पद्धतीचं आपलं रिहॅबिलिटेशन आहे त्याचाही एक चांगला प्रभाव त्यांच्यावरती राहिला. आपल्या इकडं आपल्या C60च्या ज्या ऑपरेशन्स आहेत, जे विकासात्मक योजना राबवण्याची स्कीम आहे, त्याच्यानंतर ओव्हरऑल जे केंद्र आणि राज्य सरकारने कनेक्टिव्हिटी, डिजिटल कनेक्टिव्हिटी असेल आणि फिजिकल कनेक्टिव्हिटी असेल, यामध्ये जे केलेलं एफर्ट्स आहेत गेल्या 2 वर्षामध्ये, तर या सर्वांचा परिपाक म्हणून एक सुरक्षित वातावरण गडचिरोलीमध्ये निर्माण झालेलं आहे. आणि त्यामुळेच माननीय मुख्यमंत्री महोदयांचा जे संकल्प आहे की स्टील हब ऑफ इंडिया गडचिरोली होणार आहे आणि ते निश्चितच येणाऱ्या काळात ते शक्य होईल. आणि ज्या 2 लाख कोटीच्या वर इन्व्हेस्टमेंट गडचिरोलीमध्ये आलेले आहे गेल्या 2 वर्षामध्ये, हे सर्व जिल्हा प्रशासनाचं एक सुरक्षित वातावरण निर्माण करण्याला जे आपल्याला यश मिळालं आहे त्याचाच परिपाक आहे. जसं वेगवेगळ्या राज्यांनी जनसुरक्षा कायदा बनवलेला आहे तसं महाराष्ट्राने जनसुरक्षा कायदा बनवलेला आहे. त्यामुळे अशा ज्या जनसंघटना आहेत, ज्या CPI, माओइस्ट किंवा ज्या लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्ट ग्रुप्स आहेत त्यांना सपोर्ट करतात, ज्या सशस्त्र क्रांतीमध्ये विश्वास ठेवतात आणि संविधानाच्या विरोधी आणि लोकशाहीच्या विरोधी काम करतात, अशा संघटनांच्यावर बंदी आणून एक समाजामध्येही त्यांचा जो प्रसार प्रचार होतो त्याच्यावर रोख लागेल आणि एक तरुणांनाही समजून येईल की अशा काही संघटना ज्या देशविरोधी आहेत, संविधान विरोधी आहेत, त्या कार्यरत आहेत आणि त्यांच्यापासूनही आपले तरुण दूर राहतील. श्रोतेहो, भारतानं सर्वच स्तरावर विकासाबरोबरच शस्त्रसज्जतेच्या बाबतीतही अविरत विकास साधला आहे. येत्या वर्षामध्येही देश संरक्षणाच्या बाबतीत अविरत प्रगती करत राहणार आहे. सरकारनं ऑपरेशन सिंदूर, संरक्षण क्षेत्रातील आधुनिकीकरण आणि नक्षलवाद निर्मूलन या क्षेत्रात काय ठोस निर्णय घेतलेत हे आपण मागोवा 2025 या कार्यक्रमातून ऐकलं. श्रोतेहो, आपला मागोवा 2025 हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा मागोवा 2025 हा कार्यक्रम संपला.
हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले आणि सी प्रार्थना. निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर. लेखन आणि समन्वय कौस्तुभ पटाईत आणि सोहम नलावडे आणि निवेदन अभय धुमाळ.